पहिले सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। मला जसं माहिती आहे सगळेजण नवरात्र एकदम चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करताय का महिला वर्ग? गरबे खेळताय का? थोडंसं आपल्याला अडचण आलेली आहे। प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने साजरा केला जातो यावर्षी थोड्याशा पूरग्रस्त परिस्थितीमुळे आपलं जे काही नुकसान झालेलं आहे या कारणाने काही 10% का असो ना आपल्या गरब्याच्या वातावरणामध्ये नवरात्रीमध्ये फरक पडलेला आहे। सगळ्यात कौतुकाची बाब म्हणजे ही की आपल्या परिसरामध्ये भरपूर पूरग्रस्त परिस्थितीमुळे भरपूर घरांचे नुकसान झालेले आहे, भरपूर लोकांचे शेतांचे नुकसान झालेले आहे। शासन आपल्या पद्धतीने काम करत आहे, पण खरंच कौतुकास्पद आहे की त्या परिस्थितीमधून पण सगळे गावातले लोक म्हणजे मला असं वाटलं होतं की कदाचित ह्यावर्षी गावामध्ये नवरात्र उत्सव सेलिब्रेट होणार नाही, पण तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह राहून तुम्ही हा उत्सव आणि नवरात्र हा आपला जो सण आहे तो आनंदाने साजरा करत आहात, त्याबद्दल सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण बघतो नवरात्र असो गणपती असो मंडळ स्थापन होतात आपल्या गावांमध्ये। तुमच्या गावामध्ये किती मंडळ आहे याची माहिती तुम्हाला आहे बरोबर। नवरात्र असो का गणपती असो त्या मंडळांमध्ये गणपती किंवा नवरात्र आपले जे गाव आहे म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की गावामध्ये एकच गाव आहे बरोबर, आपलं गाव एकच आहे, मंडळ सुद्धा एकच असलं पाहिजे। हे जे सण आणि उत्सव आहे त्याच्या मागची भावना ही होती की त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये सगळ्यांचा एकोपा वाढावा बरोबर। ह्या दृष्टीने आपले हे सण उत्सव सुरू झालेले आहे। पण आपण बघतो प्रत्येक गल्लीमध्ये आपल्याला मंडळ पाहिजे, मंडळ करा प्रॉब्लेम नाही, नंतर काय विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक मंडळांचं काय असतं मिरवणुकांमध्ये डीजे बँड। मला सांगा हाच जो खर्च आहे जसं का यांनी सांगितलं हाच जो खर्च आहे तो आपण जर गावाच्या विकासासाठी लावला, एकच मंडळ स्थापन केलं, सगळ्यांनी मिळून मिसळून जर त्या मंडळामध्ये सहभाग घेतला, विसर्जनाच्या दिवशी सगळे जणांनी एकत्र येऊन जर हे केलं तर आपला जो गावातला एकोपा आहे याचा मेसेज आपण जगापुढे निर्माण करू शकतो, आपल्या भागापुढे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करू शकतो की असं पण एक गाव आहे की त्या गावामध्ये फक्त प्रत्येक गणपतीचा पण एकच मंडळ असतो, नवरात्रीचा पण एकच मंडळ असतो, सगळे मिळून मिसळून उत्सव आहे तो सेलिब्रेट करतो। आणि जे व्हिडिओ आहे आलेला ते बँड लावा काही प्रॉब्लेम नाही,
आरोग्याची चाचणी करून घ्यावी. पुढचं काय असेल, आपले लहान मुलांचे असतात, आपले वयोवृद्ध आहे, त्या लोकांनी निश्चितच या गोष्टीचा फायदा घ्यावा. खरंच ही कौतुकास्पद आहे. मी खरंच या मंडळाचे खूप म्हणजे कौतुक करण्यासारखं मंडळ आहे आणि याचा गावामध्ये बाकीच्या मंडळांनी पण आदर्श घ्यावा. अजूनही 5 दिवस राहिले आपले, बरोबर. त्यांनी सुद्धा असंच काहीतरी उपक्रम करावा, असंच काहीतरी एखादं सामाजिक याच्यामध्ये एखादं उपक्रम करून आपला चांगला मेसेज की अशा वातावरणामध्ये सुद्धा आम्ही मंडळासोबतच सामाजिक कार्य, सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही असं काही कार्य करतोय. खरंच कौतुक आहे. धन्यवाद.